सारेगमपचं नवीन पर्व लवकरच सुरू होतंय आणि यावेळी परीक्षणासाठी अवधूत गुप्ते सोबत आणखी एक आंतरराष्ट्रीय संगीत दिग्गज पाहायला मिळतील, ते म्हणजे तौफिक कुरेशी। मराठी म्युझिक रियालिटी शोचं जज करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे उत्साह तर आहे पण आव्हानही आहे। झी टीव्ही सारेगमपा मराठी आता काय आहे ना, तो रिजनल नाही राहिलाय, तो जग प्रसिद्ध झालाय। आता बघा ना, हरियाणा इथून एक मुलगा आलाय आणि तो हरियाणा इथून आला आहे सारेगमपा मराठीमध्ये पाठ घ्यायला। एक सिंधी माणूस आहे, तो पण आला आहे, मुंबईत राहतो पण इज नॉट महाराष्ट्रीयन, पण तो आला इथे। तर माझं असं हे आहे की आता हा सारेगमपा जे आहे तो आता जगप्रसिद्ध झाला आहे आणि ह्या स्पर्धेत मी पहिल्यांदा फुल सीझन जज करायला आलो आहे आणि बस मी अशीच आशा ठेवतो की ही जी जबाबदारी मला दिली आहे ते मी मनपूर्वक पार पाडेन। तुम्हाला सांगतो की इथे किती मुलं आणि ते यहाँ पे आए हैं बच्चे और उन्होंने ऐसे गाने गाए हैं कि जहाँ पे हमको लगा कि हाँ इन्होंने कुछ क्लासिकल सीखा होगा। तर आम्ही त्यांना विचारलं की भाई तुम्ही किती वर्ष शिकतायत क्लासिकल? नाही आम्ही शिकलं नाही आहे। म्हणजे काय, म्हणजे ते गळ्याची फिरत जे आहे मुरक्या तान ते नॅचरली घेतात आणि आम्ही त्यांना विचारलं की कसं काय? नाही ते आम्ही सारेगमपा बघतात ना, म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्ही हे प्रोग्राम बघतात, तर ते गाणी ऐकून ते गाणी प्रॅक्टिस करून आमचा गळा असं झाला। म्हणजे सारेगमपा मराठीने काय स्टँडर्ड्स ठेवले। मी तुम्हाला सांगतो अमेरिकेतून पण लोक येतात इकडे पाठ घ्यायला। तर आम्ही आमचं हेच आहे की जे स्टँडर्ड्स आम्ही ठेवणार ते स्ट्रिक्टेस्ट ठेवणार। वी आर नॉट गोइंग टू बी लाइट और उनको सही मानों में सही जगह पे जाके हम उनको जज करेंगे, लेकिन यही कोशिश है कि हमसे कुछ भूल चूक ना हो जाए, बस यही है। आम्ही नाट्यसंगीत ऐकलं आहे, क्लासिकल तर आम्ही ऐकत राहतो, म्हणजे हे राग आणि ते राग, पण नाट्यसंगीत किती लोक नाट्यसंगीत मी बोलत होतो अवधूतला, हा नाट्यसंगीत फॉर्मॅट एवढं अवघड आहे गायला आणि किती स्मूथली हे लोक गातात, म्हणजे असे मुरके आणि तान आणि अगेन नॅचरली। तर आम्हाला म्हणजे गोंधळ पण एक गाणं आम्हाला ऐकायला मिळालं। नाट्यसंगीत आहे, क्लासिकल आहे, फोक म्हणजे ते मराठी फोकचा पण एक प्रकार, गझलचा प्रकार, ठुमरीचा प्रकार, टप्पाचा प्रकार। टप्पा म्हणजे तुम्हाला सांगतो ते पंजाबचा एक अंग असतो टप्पा, म्हणजे वर्ड्स घेऊन त्याच्यात मुरकी घ्यायचा, तो प्रकार पण आम्हाला इथे ऐकायला मिळाला आहे। तर खूप म्हणजे एक खूपच व्हरायटी मिळाली आणि एवढे वर्सटाईल सिंगर्स आले आहेत या सीझनला आणि खूप मजा येते, कारण जजिंग करायला आम्ही तेच बघतोय ना आता ह्याच्यातून आम्ही काढणार आहे। तर म्हणजे आमचा टसलच चाललं आहे, काय करायचं, ह्याला करायचं, ह्याला करायचं, कोणाला काढायचं, कारण कॉम्पिटिशन एवढं स्ट्रॉंग आहे आणि जे आम्ही सिलेक्ट केले आहे ते एवढे छान गायक आहे आणि गायिका आहे। तर आमच्याकडून तेच आम्ही अवधूत आणि मी आणि राहुल रानडे आम्ही तेच डिस्कस करत होतो की कसं करायचं, म्हणजे कोणाला हर्ट पण नाही करायचं आणि कोणाला असं पण नाही वाटायला पाहिजे की अरे मी तर छान गायला होतं, कारण सगळ्यांनी छानच गायलं आहे। तर थोडा जरा लाईक आमच्या भाषात, हिंदी भाषात आम्ही म्हणतात ना लोचा आहे जरा, तर ते चक्कर उल्फत जे आहेत ना ते म्हणजे मनपूर्वक मी अशी आशा करतो की आपण पार होऊन जाऊया। सारेगमपा ह्या पर्वात आपल्याला आवाजातली वैविध्यता ऐकायला मिळेल, पण त्याशिवाय अशा प्रकारचं परीक्षण गायकांसाठी खूप महत्त्वाचं ठरेल।